Good morning, student. Last lecture we have seen the self dissociation of water or ionic product of water. तर त्याच्यावरती आपण काही क्वेश्चन पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला ते काय सॉल्व कसं करता येतं याच्या बाबतीत आपल्याला थोडंसं डिटेल पाहता येईल. क्वेश्चन असा आहे, फाइंड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ फाइंड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O plus and OH minus ions for a solution ions for a solution of a weak acid of a weak acid HA of a weak acid HA whose Ka is equals to 2 into 10 raised to power minus 8 and 8 moles of acid and 8 moles of acid present in 1 liter of solution. 8 moles of acid present in 1 liter of solution. 1 liter of solution. तर हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन MCQs मध्ये बऱ्याचदा विचारलेला आहे. हा सॉल्व कसा करायचा, काय फाइंड करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे. कोणाकोणाचं फाइंड आउट करायचं कॉन्सन्ट्रेशन, H3O प्लस म्हणजेच H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे. मग ॲसिड कुठला दिला, HA हा ॲसिड आपण या ठिकाणी मांडलेला आहे. HAचं कन्व्हर्शन H प्लस प्लस ए मायनस आयन्समध्ये त्याचं कन्व्हर्शन केलं. इनिशियल मोल्स त्याचे दिलेले आहेत ऑफ ॲसिड. इनिशियल मोल्स ॲसिडचे दिलेले आहेत 8 मोल्स. इनिशियली या ठिकाणी 0, या ठिकाणी 0. मोल्स ॲट इक्विलिब्रियमला, मोल्स ॲट इक्विलिब्रियमला काय येईल, या ठिकाणी जर 1 मोल असता तर याच्यातनं काहीतरी डिसोसिएट झालं. इथं 8 मोल होते. अल्फा हा डिग्री ऑफ डिसोसिएशन जर कन्सिडर केला तर या 8 मोलमधून किती डिसोसिएट झाले आहेत, 8 अल्फा डिसोसिएट होणार आहेत. म्हणजे याही ठिकाणी 8 अल्फा आणि याही ठिकाणी 8 अल्फा असं रिप्रेझेंट करता येईल. त्याच्यानंतर व्हॉल्यूम किती दिलेला आहे आपल्याला पाहिजे, काय कॉन्सन्ट्रेशन. मग इथं आपण काय करू, कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम. कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियमला काय करता येईल, 8 मायनस 8 अल्फा अपॉन 1 लिटर. व्हॉल्यूम आहे 8 अल्फा अपॉन 1 लिटर आणि 8 अल्फा अपॉन 1 लिटर हे त्याचं व्हॉल्यूम आहे. मग आता या ॲसिडवरती आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करणार. बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन Ka इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस, concentration of H plus into concentration of A minus upon concentration of HA. या ठिकाणी यांचे व्हॅल्यू पुटअप करू. Ka इज इक्वल्स टू, आता कॉन्सन्ट्रेशन बेस काय आहे, 1 आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं काही चेंज करायची गरज नाही. 8 अल्फा इंटू 8 अल्फा अपॉन 8 मायनस 8 अल्फा. या ठिकाणी काय करता येईल आणखी, Ka इज इक्वल्स टू 8 अल्फा इंटू 8 अल्फा 8 अल्फा इंटू 8 अल्फा अपॉन 8 इन ब्रॅकेट 1 मायनस अल्फा. हा 8 कॅन्सल. Ka इज इक्वल टू काय येईल, आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स 1. देअरफोर या ठिकाणी काय होईल बघा, 8 अल्फा स्क्वेअर या ठिकाणी येईल आणि अल्फा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येईल, Ka बाय 8 आणि अल्फा इज इक्वल टू रूट Ka बाय 8 असं आपल्याकडं ॲन्सर पाहायला मिळेल. मग आता बेसिकली तुम्हाला अल्फा इज इक्वल टू रूट
अल्फाचा फॉर्म्युला काय आहे? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अल्फा? अल्फा इज इक्वल टू किंवा अल्फा स्क्वेअर किंवा अल्फा इज इक्वल टू काय फॉर्म्युला? के ए बाय सी. आता सी किती आहे? के ए बाय सी. सी किती आहे? 8. सी किती आहे? अल्फा इज इक्वल टू के ए बाय सी. सी किती आहे? 8. मग ही व्हॅल्यू आपण जर त्या ठिकाणी ठेवली तर मग के एची व्हॅल्यू दिलेली आहे अल्फा इज इक्वल्स टू रूटमध्ये के ची व्हॅल्यू किती दिली आहे? के ए दिलेलं आहे 2 × 10⁻⁻8 डिवायडेड बाय या ठिकाणी आला 8. 2 1 जा 2, 2 4 जा 8. अल्फा इज इक्वल्स टू रूटमध्ये 1/4 × 10⁻⁻8 आणि अल्फाचं कॅल्क्युलेशन केलं तर अल्फा इज इक्वल्स टू 1/2 × 10⁻⁻4. ऑल क्लिअर? जर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये जायचं असेल तर 1/2 म्हणजे 0.5 × 10⁻⁻4 दॅट इज अ अल्फा. मग आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O. H3Oलाच H3O प्लसलाच आपण H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतो. म्हणजेच काय? मग H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? कॉन्सन्ट्रेशनसाठी फॉर्म्युला काय आहे? या ठिकाणी काय सी इंटू सी अल्फा. या ठिकाणी जर आपण कॉन्सन्ट्रेशनच्या बाबतीत तुम्हाला डेरिव्हेशन सॉल्व करून दिलेलं आहे. सो दॅट इज इक्वल्स टू सी इंटू अल्फा. सी किती आहे? कॉन्सन्ट्रेशन आहे 8 इंटू या ठिकाणी 1/2 इंटू 10⁻⁻4 आणि मग 2 1 जा 2, 2 4 जा 8. So H plus ion concentration is equals to 4 into 10⁻⁴ moles per liter. So that is a concentration of H plus ion. Concentration of H plus ion. मग आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत? आणखीन काय विचारले का? आणखीन आपल्याला विचारलेलं आहे OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. आता सध्या आपण H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट केलं आहे. तर मग आता आपण OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करू. याच्या पुढं थोडंसं आणखीन 1-2 स्टेप आहेत. हे तुम्ही लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते लिहून घेऊ शकता. तर आता जाऊ आपण OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशनकडे. OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन काय तर फॉर्म्युला आहे अकॉर्डिंग टू द सेल्फ डिसोसिएशन ऑफ वॉटर किंवा आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. सो ॲट 298 केल्विनला KW ची व्हॅल्यू किती आहे? 10⁻⁻14 इज इक्वल टू H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आत्ताच आपण काढलेलं आहे 4 × 10⁻⁻4 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. सो मग OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन काय? OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 10⁻⁻14 डिवायडेड बाय 4 × 10⁻⁻4. याच्यातनं काय होईल? OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 1/4 × 10⁻⁻10. 1/4 म्हणजे 0.25. 1/10 म्हणजे काय? OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 0.25 × 10⁻⁻10. आणि जर OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 2.5 × 10⁻11 या ठिकाणी मोल्स पर लिटर. So that is a OH minus ion concentration. It is the answer of OH minus ion concentration. In this way we solve the question. अशा प्रकारे आपण H plus ion concentration किंवा OH minus ion कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, थोडंसं 1 मिनटं आपल्याला पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे. नाव द क्वेश्चन सेकंड. मग नेक्स्ट क्वेश्चन पाहायचं आपल्याला. अशाच प्रकारचा एक क्वेश्चन आहे, थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे आपल्याकडनं या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर व्हावं यासाठी क्वेश्चन आपण सॉल्व करून घेतो आहोत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस
चांगले व्हायला पाहिजे आणि तुम्हाला JEE किंवा नीटला मार्क्स मिळाले पाहिजेत. कारण प्रॅक्टिसनी व्यक्ती परफेक्ट होत असतो. प्रॅक्टिस मॅन मेड परफेक्शन. पण त्याला प्रॅक्टिस करणं तेवढंच गरजेचं आहे. क्वेश्चन नेक्स्ट. इफ अ वीक बेस if a weak base MOH twice हा weak base आहे has KB is equals to 1.6 KB is equals to 1.6 into 10 raised to power minus 8 at 298 Kelvin. 298 Kelvin. Find the concentration of OH minus ion. Find concentration of OH minus ion and H3O plus in a solution having 2 molar concentration of base. 2 molar concentration of base. हा एक क्वेश्चन आहे. मग या क्वेश्चनला आता कॉन्सन्ट्रेशन ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्या कॉन्सन्ट्रेशनच्या बेसवरती आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. मग आपल्याकडे जो बेस दिला आहे (OH ट्वाईस) याचं डिसोसिएशन केल्यानंतर M++ ट्वाईस ऑफ OH मायनस असं तयार होईल. इनिशियली याचे मोल्स किती दिलेले आहेत? इनिशियली त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिले बघा. याचं कॉन्सन्ट्रेशन दिलं 2 मोल्स. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे 2 मोलार. मग त्यावेळेस जेव्हा रिॲक्शन सुरू झाले नाही तेव्हा कॉन्सन्ट्रेशन याचं 0. मग कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियमला काय कंडिशन येईल? 2 - 2 अल्फा. या ठिकाणी येईल 2 अल्फा, पण इथं एकासाठी 2 येईल, आणखीन एक आहे म्हणून या ठिकाणी येईल 4 अल्फा. ऑल क्लिअर कन्सेप्ट? इथं काय आलं? कारण आतापर्यंत आपण काय कन्सिडर करत होतो, त्या ठिकाणी 1 मोल सबस्टन्स होता. जर त्या ठिकाणी 1 मोल सबस्टन्स असेल तर काय यायला पाहिजे? 1 मोल सबस्टन्स असेल तर या ठिकाणी फक्त 2 अल्फा आला पाहिजे. एकासाठी 2 अल्फा तर 2 साठी 4 अल्फा. मग आता याच्यावरती आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करणार आहोत, कारण ऑलरेडी कॉन्सन्ट्रेशन टर्म्स या ठिकाणी इन्व्हॉल्व आहेत. KB इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ M+2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ M इन ब्रॅकेट OH ट्वाईस. हे कॉन्सन्ट्रेशन जर झालं असेल तर आपण असं शिकलेलो आहोत याचा कोइफिशियंट काय? 1 आहे त्याच्या डोक्यावरती. याचा कोइफिशियंट काय? 1 आहे त्याच्या डोक्यावरती. पण याचा कोइफिशियंट काय? 2 आहे, म्हणून तो त्याच्या डोक्यावरती आपण या ठिकाणी मांडलेला आहे. मग आता त्याच्या व्हॅल्यू ठेवायच्यात. KB इज इक्वल टू एमची व्हॅल्यू काय आहे? एमची व्हॅल्यू 2 अल्फा इंटू 4 अल्फा इंटू काय ते बघा, OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन 4 अल्फा त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय काय येईल? 2 - 2 अल्फा. ऑल क्लिअर? आता आपण सॉल्व करू. KB इज इक्वल्स टू 2 अल्फा इंटू 16 अल्फा स्क्वेअर अपॉन 2 इन ब्रॅकेट 1 मायनस अल्फा. मग या ठिकाणी हा 2 कॅन्सल होईल. इथं काय येईल पहा, 1 मायनस अल्फा ऑलरेडी वी नो 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 1. मग काय येईल इक्वेशन? KB इज इक्वल टू 16 अल्फा क्यूब डिवायडेड बाय 1, म्हणजे हे ॲन्सर आलं. मग आता आपल्याला काय काढायचं आहे?
आता कॅल्क्युलेट करायचं आहे अल्फाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. इकडे काय येईल अल्फा स्क्वेअर अल्फाचा क्यूब इज इक्वल टू के बी डिवायडेड बाय 16. ऑल क्लिअर? के बी डिवायडेड बाय 16. मग आपण आता अल्फाची के बीची व्हॅल्यू दिलेली आहे. अल्फाचा क्यूब इज इक्वल्स टू के बी डिवायडेड बाय 16. आता अल्फाची व्हॅल्यू दिलेली म्हणजे के बीची व्हॅल्यू दिलेली आहे. अल्फाचा क्यूब इज इक्वल्स टू के बीची व्हॅल्यू किती 1.6 इंटू 10⁻⁻8 डिवायडेड बाय हा 16. इथला जर पॉईंट कमी केला तर अल्फाचा क्यूब इज इक्वल्स टू इथं आलं 16 इंटू 10⁻⁻9 अपॉन 16 कॅन्सल. अल्फाचा क्यूब इज इक्वल्स टू 10⁻⁻9 and alpha is equals to cube root of 10⁻⁻9. that means alpha is equals to काय ते 10⁻⁻3. अल्फा इज इक्वल्स टू 10⁻⁻3. मग आता काय काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन आणि H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. मग OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशनसाठी बघा OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन फॉर्म्युला काय 4 अल्फा. OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू 4 इंटू अल्फा. अल्फाची व्हॅल्यू 10⁻⁻3 म्हणजे या ठिकाणी 4 इंटू 10⁻⁻3 मोल्स पर लिटर. हे झालं OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. मग H3O साठी काय आहे 2 इंटू अल्फा. H+ आयन कॉन्सन्ट्रेशनसाठी काय आहे आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरता येईल KW इज इक्वल्स टू H3O प्लस इंटू OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. या ठिकाणी तुम्ही अल्फासाठी अल्फा इज इक्वल्स टू Ka/C असा फॉर्म्युला यूज करू शकत नाही कारण त्यानुसार आन्सर चुकीचं येतं. म्हणून हा क्वेश्चन तुम्हाला स्पेशली दिलेला आहे. कारण तुम्हाला हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला याच स्टेपनी जावं लागेल तेव्हा याचं करेक्ट आन्सर पॉसिबल आहे. KWची व्हॅल्यू 10⁻⁻14. H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे इंटू OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट केली आहे 4 इंटू 10⁻⁻3. मग आन्सर काय आलं या ठिकाणी H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू 10⁻⁻14 डिवायडेड बाय 4 इंटू 10⁻⁻3. याचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर इकडं 0.25 इंटू 10⁻⁻9 म्हणजे काय 2.5 इंटू 10⁻⁻10 असं त्याचं आन्सर येतं. एकच मिनटं 9 4 11 येईल. इथं येईल प्लस गेला इथे येईल 11 14 आहे ना 14 इथं येईल 14तनं 3 गेले इथे येईल 11 आणि मग 0.25 इंटू 11 आणि 2.5 करायचं असेल तर या ठिकाणी 12 मोल्स पर लिटर. तर अशा प्रकारे आपण हे आन्सर OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशनचं हे आन्सर आहे. इन दिस वे वी कॅल्क्युलेट द OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. ओके चला पुढच्या कन्सेप्टकडे जाऊ. आता आपल्याला पाहायचं आहे रिलेशन बिटवीन के म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर विक ॲसिड, KB म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर विक बेस आणि KW फॉर डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर म्हणजे सेल्फ आयोनिक प्रोडक्ट किंवा सेल्फ आयोनायझेशन ऑफ वॉटर किंवा आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आणि कॉन्जुगेटेड पेयर त्यांच्या ज्या कॉन्जुगेट पेयर आहेत त्याच्या बाबतीत
आपण डिस्कस करणार आहोत. या सगळ्या कन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत. काय काय डिस्कस करायचं आहे, तर या अगोदर आपण कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर पाहिलेली आहे. म्हणजे जो ॲसिड आहे त्याने प्रोटॉन डोनेट केल्यानंतर तो त्याचा बेस तयार होतो. म्हणजे त्या ॲसिडचा तो कॉन्जुगेट बेस आहे. लक्षात येते का बघा, आपण शिकलेलो लॉरी आणि ब्रॉन्स्टेड थिअरी. रिलेशन बिटवीन हेडिंग टाकतो या ठिकाणी. रिलेशन बिटवीन काय काय आहे, के ए कॉमा के बी अँड के डब्ल्यू फॉर के म्हणजे काय, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर विक ॲसिड, के बी फॉर डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर विक बेस, आणि के डब्ल्यू मीन्स आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर किंवा सेल्फ डिसोसिएशन ऑफ वॉटर फॉर कॉन्जुगेटेड पेअर. फॉर कॉन्जुगेटेड पेअर ही हेडिंग आहे. मग आता आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. ॲसिड काय करतो, अकॉर्डिंग टू द प्रोटॉनिक थिअरी ॲसिड इज अ प्रोटॉन डोनर. म्हणजे ॲसिड काय करतो, H+ आयन डोनेट करतो. फॉर एक्झाम्पल बघू आपण. HCl काय करेल, HCl जर वीक असेल तर याने H+चा लॉस केला तर या ठिकाणी Cl- आयन. म्हणजे हा कोण होता, ॲसिड. आता काय आहे, बेस आहे. पण हा कसला बेस आहे, कॉन्जुगेट बेस आहे. हा कसा बेस आहे, कॉन्जुगेट बेस आहे. आणि हा जो बेस आहे या बेसने H+ आयन ॲक्सेप्ट केला तर ॲसिड तयार होतो. ओके. आणखीन एक एक्झाम्पल, NH3 हा कोण आहे, बेस आहे. हा कोण आहे, बेस आहे. याने जर H+ आयन ॲक्सेप्ट केला, तर काय होईल, कॉन्जुगेट ॲसिड तयार होईल. याने जर H+ आयन ॲक्सेप्ट केला तर कॉन्जुगेट ॲसिड तयार होईल. आणि मग कॉन्जुगेट ॲसिड तयार कसा होईल, तर पहा, याने H+ आयन ॲक्सेप्ट केला. H+ आयन जर ॲक्सेप्ट केला तर हा H+ आयन ॲड केल्यानंतर NH4+ तयार होईल. हा बेसचा, याचं ॲसिडमध्ये कन्व्हर्शन होईल. पण या बेसचा हा कॉन्जुगेट ॲसिड आहे. त्याच्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल, HS-1 हा सुद्धा ॲसिडिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो. S-. मग हा कोण आहे, ॲसिड. हा जर ॲसिड असेल तर हा त्याचा कॉन्जुगेट बेस झाला. मग याने, तसं बेसिकली आपण आता इन्स्टंटली कॉन्जुगेट ॲसिड किंवा बेस म्हणत नाही. हा कोण आहे, ॲसिड आहे. तेव्हा हा कोण झाला, बेस. बेसने H+ आयन ॲक्सेप्ट केला तर काय तयार होतो, ॲसिड. हा कोण आहे, बेस. बेसने काय केला, H+ आयन ॲक्सेप्ट केला. अकॉर्डिंग टू द प्रोटॉनिक थिअरी ॲसिड इज अ प्रोटॉन डोनर अँड बेस इज अ प्रोटॉन ॲक्सेप्टर. मग बेसने प्रोटॉन ॲक्सेप्ट केला तर काय तयार होतो, ॲसिड. हा कोण आहे, ॲसिड. याने प्रोटॉनचा लॉस केला तर काय तयार होतो, बेस. म्हणजे हे सगळे एकामेकाचे कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर आहेत. हे कोण आहेत, कॉन्जुगेटेड ॲसिड बेस पेअर आहेत. मग हे जर कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर असतील तर जो ॲसिड, म्हणजे एखादा जर ॲसिड असेल तर त्याने जेव्हा प्रोटॉन डोनेट केला जाईल तेव्हा त्याचा कॉन्जुगेट बेस तयार होतो. मग एक आपल्याकडं फॉर्म्युला येतो, की ए हा जर ॲसिड असेल तर त्याने प्रोटॉन डोनेट केल्यानंतर जो बेस तयार होतो तो त्याचा कॉन्जुगेट बेस असतो. ॲसिड आणि बेस म्हणजेच आपण त्याला वॉटर म्हणतो. ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. ती रिॲक्शन न्यूट्रलायझेशन असते. म्हणजे हा कसला, समजा हा ॲसिड आहे तर हा त्याचा कॉन्जुगेट बेस आहे. हा त्याचा कॉन्जुगेट बेस आहे असं आपण म्हणतो. त्याचं एक्झाम्पल पहा. NH3 हा कोण आहे, बेस. NH3 कोण आहे, बेस. याची आपण वॉटर सोबत रिॲक्शन करू. रिॲक्शन केल्यानंतर मिळणारा प्रोडक्ट NH4+ अँड OH-. हा कोण आहे, बेस. आणि मग याच्यापासून याने बेसने प्रोटॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर
काय तयार झाला? हा झाला ॲसिड. कोणता? कॉन्जुगेट ॲसिड तयार झाला. मग यासाठी आपण फॉर्म्युला असा यूज करू शकतो का पहा, बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन ऑन दिस रिॲक्शन के बी, हे कोणता? बेससाठी आपण फॉर्म्युला यूज करतो. के बी इज इक्वल टू अप्लाइंग द लॉ ऑफ सेक्शन फॉर दिस रिॲक्शन, के बी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4 प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 into concentration of H2O. Water concentration of water is a constant. Therefore, this term is expressed in terms of Kb. कॉन्सन्ट्रेशन याचं काही बदलणार आहे का? नाही. त्याच्यामुळे त्याचा आपण विचार करणार नाहीत. मग इक्वेशन कसं येतं? के बी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4 प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन concentration of NH3, that is equation for above reaction. या रिॲक्शनसाठी हे इक्वेशन येतं. म्हणजे के बी फॉर कॉन्जुगेटेड बेस. कारण हा बेस कसा आहे? हा ॲसिड कसा आहे? कॉन्जुगेटेड. ॲसिड कसा आहे? कॉन्जुगेटेड. मग आपण बेससाठी काढला, बेससाठी हे इक्वेशन काढलेलं आहे. मग आता आपण कॅल्क्युलेट करणार दुसरी रिॲक्शन. दुसरी रिॲक्शन फॉर एक्झाम्पल NH4 प्लस घेतला. NH4 प्लसची वॉटरसोबत रिॲक्शन केली. आता NH4 प्लस काय आहे? ॲसिड आहे. मग त्याची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतो? NH3 हा काय आहे? कॉन्जुगेटेड बेस. हा काय आहे? कॉन्जुगेटेड बेस अँड H3O प्लस आयन. मग हा जर ॲसिड आहे, आता ही रिॲक्शन आपण ॲसिडसाठी यूज करणार आहोत. तसं बेसिकली हा ॲसिड कसा आहे? हा कॉन्जुगेट ॲसिड आहे याचा. ॲसिडसाठी मग के साठी काय इक्वेशन येईल? के ए इज इक्वल टू बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन ऑन दिस रिॲक्शन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस डिवायडेड बाय वॉटर घेणार नाही आपण, कारण त्याचं काय आहे? कॉन्सन्ट्रेशन असतं NH4 प्लस. हे आपण कॉन्सन्ट्रेशन मांडलेलं आहे. आता के ए आणि के बी या दोनही इक्वेशन आपल्याकडं मिळालेले आहेत. मग आपण काय करतो? आपल्याला माहिती आहे त्या कंडिशननुसार एक इक्वेशन आपल्याला माहिती आहे. के ए इज इक्वल्स टू, वरती इक्वेशन लिहिले के ए इंटू के बी इज इक्वल्स टू के डब्ल्यू. आता त्यांच्या ठिकाणी त्या व्हॅल्यू आपण पुटअप करू. या इक्वेशनमध्ये हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्या व्हॅल्यू पुटअप करू आणि पुटअप केल्यानंतर जे काही येते त्याचं आपल्याला फक्त ऑब्झर्वेशन करायचं आहे. म्हणजे आपण जे पाहिलेलं आहे ते करेक्ट आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. तर फॉर्म्युला काय? के डब्ल्यू इज इक्वल्स टू के ए इंटू के डब्ल्यू इज इक्वल्स टू के ए इंटू के बी. आता के एची व्हॅल्यू काय? के एसाठी कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 इंटू concentration of H3O plus divided by concentration of NH4 plus into इकडं काय काय येईल? के बी साठी concentration of NH4 plus into concentration of OH minus divided by concentration of NH3 NH3 cancel, NH4 cancel. मग KW इज इक्वल्स टू काय उरते पहा? H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. हे आपल्याकडं उरलेलं आहे. पण KW इज इक्वल्स टू म्हणजे बेसिकली या जागेवर काय आलं? KW इज इक्वल्स टू म्हणजे आपण असं म्हणू शकतो के ए इंटू के बी इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आणि याची व्हॅल्यू काय आहे? KW म्हणजेच के ए इज इंटू के बी इज इक्वल्स टू KW असं आपण लिहू शकतो. ऑल क्लिअर? म्हणजे आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलं, या व्हॅल्यू आपण पुटअप केल्या. KW इज इक्वल्स टू H3O प्लस इंटू
पण आपल्याकडे इक्वेशन काय आहे, हे कोणाचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे उरलेलं आहे. हे म्हणजे काय, के डब्ल्यू आहे. तर के ए इंटू के बी इज इक्वल्स टू के डब्ल्यू असं आपण पुटअप करू शकतो. मग पुढं आपल्याला बघायचं नेमकं काय होतं आणखीन. आता याच्यामध्ये थोडेसे चेंजेस पहा, हे इक्वेशन कसं बदलतं, काय काय पाहायला मिळते या इक्वेशनमध्ये. आता आपण असं बघितलं की के ए इंटू के बी इज इक्वल्स टू के डब्ल्यू. मग के एसाठी जर इक्वेशन कॅल्क्युलेट केलं, के एसाठी जर इक्वेशन कॅल्क्युलेट केलं, के डब्ल्यू अपॉन के बी असं म्हणतो. मग के डब्ल्यूचं व्हॅल्यू जे आहे ॲट 298 केल्विनला काय असते, कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंटमध्ये किती, 10 रेस टू पॉवर -14 आहे. याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. मग आता जर हे बदल होणार नाही, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो के ए इज इक्वल्स टू 1/KB. म्हणजे याचा अर्थ असा होतो, जर एखादा स्ट्रॉंग ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन, के ए म्हणजे एखाद्या स्ट्रॉंग ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज होत असेल किंवा के एची व्हॅल्यू जर इन्क्रीज होत असेल, तर त्याच वेळेस त्याचा जो कॉन्जुगेट बेस आहे ती व्हॅल्यू डिक्रीज होते. म्हणजे आपण हे इक्वेशन जो ॲसिड आहे त्याच्या कॉन्जुगेटेड बेसशी आपण इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजे जर ॲसिडची व्हॅल्यू इन्क्रीज व्हायला लागली तर त्याच्या कॉन्जुगेट बेसची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. म्हणजे समजा एखादा ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड असेल तर त्यापासून त्याचा जो कॉन्जुगेट बेस तयार होणार आहे, तर त्या कॉन्जुगेट बेसची व्हॅल्यू इन्क्रीज होत जात असते. म्हणजे याच्यापासून जो तयार होणार आहे कॉन्जुगेट बेस जो तयार होणार आहे, तर त्याची बेसिक प्रॉपर्टी डिक्रीज होते जेव्हा स्ट्रॉंग ॲसिडची प्रॉपर्टी इन्क्रीज झालेली आहे किंवा स्ट्रॉंग बेसची प्रॉपर्टी जर इन्क्रीज होत असेल. इव्हन दुसरा फॉर्म्युला आपण असाही लिहू शकतो, के बी इज इक्वल्स टू के डब्ल्यू बाय के ए. म्हणजे हे पण आहे, समजा एखादा स्ट्रॉंग बेसची व्हॅल्यू इन्क्रीज होत असेल तर त्याच्या कॉन्जुगेट ॲसिडची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते किंवा कॉन्जुगेट ॲसिडची व्हॅल्यू डिक्रीज होत असेल तर बेसची व्हॅल्यू इन्क्रीज होते. दीज आर द इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे याला आपण इन्व्हर्सली प्रपोर्शनल, के ए इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू के बी कॉन्जुगेट पण कॉन्जुगेट. इवन के बी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू के ए हा पण कॉन्जुगेट ॲसिड किंवा कॉन्जुगेट बेससाठी हे इक्वेशन आपण सॉल्व करत आहोत. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण पाहू शकतो. ऑल क्लिअर, ह्या सगळ्या गोष्टी कळल्या का पहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आणखीन एक एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये आपल्याला ठरवायचं की एखादा स्ट्रॉंग बेस किंवा स्ट्रॉंग ॲसिड कशावरनं ठरविला जातो. याचं एक्झाम्पल एक पाहू आणि मग आपण हा लेक्चर या ठिकाणी थांबू. विच इज मोर बेसिक, विच इज मोर बेसिक. एक्झाम्पल आहे CN- आयन अँड SO4-2 आयन. आता काळजीपूर्वक पहा, हा कुठल्या ना कुठल्या तरी ॲसिडपासून आलेला आहे. म्हणजे हे दोनही बेसिक आहेत, पण कोण जास्त बेसिक आहे, तर HCnचं डिसोसिएशन झाल्यानंतर H+ आणि CN- आयन तयार होतो. CN- हा जर वीक असेल, समजा हा जर स्ट्रॉंग ॲसिड असेल तर हा त्याचा वीक बेस आहे, कारण इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रपोर्शनल काय बघा, के ए इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू के बी. जर के ए स्ट्रॉंग असेल तर त्याचा बेस कसा असेल, वीक असेल. ऑल क्लिअर. मग त्याच्यानंतर जे दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे SO4 कोणाकडनं आलेलं आहे बघा, HSO4- किंवा H2SO4- कडनं आलेलं आहे.
H2SO4 मायनसकडनं आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी HSO4 मायनस म्हणजे हा जर स्ट्रॉंग ॲसिड असेल तर हा त्याचा वीक बेस आहे, वीक कॉन्जुगेटेड बेस आहे. कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कारण Ka जेवढा स्ट्रॉंग त्याचा बेस तेवढ्या प्रमाणात कमी असतो. आणखीन एक स्टेप याची येईल. कारण आपल्याला काय पाहिजे? हा पाहिजे. HSO4 मायनस तो आणखीन एक वेळेस म्हणजे हा वीक आहे तेव्हा तेव्हा SO4 मायनस मायनस हा स्ट्रॉंग बेस असला पाहिजे. कारण हा वीक आहे, इथं स्ट्रॉंग होता तेव्हा हा वीक आला. हा इथं वीक आहे तर मग हा स्ट्रॉंग बेस आहे बिकॉज इट इज अ इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तर अशा प्रकारे तुम्ही त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकता. हे सर्व कन्सेप्ट कदाचित थोडंसं काळजीपूर्वक परत एक वेळ सांगतो, जरा काळजीपूर्वक पहा. हे सगळं ॲसिड बेसशी रिलेटेड आहे. समजा ॲसिड स्ट्रॉंग असेल, हा ॲसिड आहे, हा त्याचा कॉन्जुगेट बेस आहे. आणि जर इथं Kb आहे इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू Ka, पण कसा कॉन्जुगेट ॲसिड आहे. मग आपण काय करणार आहोत, हा Cn मायनस किंवा SO4 मायनस कोणाकडून आले? कुठल्या तरी ॲसिडकडून आले. म्हणजे हा ॲसिड स्ट्रॉंग असेल तर तेव्हा त्याचा बेस कसा असणार आहे? वीक असणार आहे. कॉन्जुगेट बेस वीक असणार आहे. ॲसिड स्ट्रॉंग असेल तर कॉन्जुगेट बेस वीक असणार आहे, कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग इथं स्ट्रॉंग होता, हा वीक बेस झाला. मग आता हा वीक ॲसिड कन्सिडर केला तर त्याचा स्ट्रॉंग बेस होईल. मग आपल्याला काय विचारलेलं आहे? हु इज मोर बेसिक? सो SO4 मायनस मायनस इज मोर बेसिक. कारण कारण आपण काय सांगतो, ज्याचा ॲसिडिक कॅरेक्टर स्ट्रॉंग त्याचा कॉन्जुगेट बेस वीक. मग मोर बेसिक कोण आहे? SO4 मायनस मायनस इज अ मोर बेसिक ॲज कम्पेअर टू Cn मायनस, कारण तो 2H प्लस ॲक्सेप्ट करणारा आहे. ॲसिड इज अ प्रोटॉन डोनर and base is a proton acceptor. So who is accept more H plus ion? SO4 minus minus. So therefore it is a more basic in nature. चला ओके, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. अशा ठेवू आणि या ठिकाणी थांबू. थँक्यू. थँक्स अ लॉट.